कोणच नाही, जे जे सत्तेत असतील विरोधी पक्ष असतील त्यांना मुली आहेत ना साहेब, एकच मला मुलगी आहे का एवढी? सगळे कुणी ज्यांच्या हातात सत्ता असेल, जर सत्ताधाऱ्यांनी विरोधक कुणी असेल त्यांनी काम म्हणजे ते आम्हाला न्याय द्यावा, आमच्या मुलीला न्याय द्यावा. मी डॉक्टर पालवे, डॉक्टर गौरीचे वडील. अचानक आम्हाला फोन आला की तुमची मुलगी सुसाईड करायला लागले. तर सुसाईड करायला लागली तर म्हणलं काय सुसाईड काय करते नेमकी? तर म्हणले पॉयझन घ्यायला लागले. आणि म्हणलं ते आम्ही सांगतो समजून, आम्हाला येऊ सर्व थांबा म्हणावं. तर ते अचानक कट केला फोन आणि आम्ही एका लग्नात असताना आमच्या मिसेसच्या याच्यावर फोन आला की तुमच्या मुलीचं प्रेत माझ्या समोर आहे, तुमची मुलीने सुसाईड केलं. मला ही पत्रकार बांधवांना सगळ्याला शासनाला विनंती आहे की तुम्ही गुन्हा लावताना आधी 306 आणि मग 302 ते विसराचे रिपोर्ट आल्यावर लावता, पोस्टमार्टमचे रिपोर्ट आलता आणि मग आत्महत्या वर्ड आधी काय यूज करता? कारण की कुणी बाप, मी जसा एक बाप आहे पीडितेचा, तसं सगळे बाप आपले मुलीला याच्यासाठी शिकवतात का आत्महत्या करायला. ती सुशिक्षित लोक, तिला लाख रुपये पगार होता. मी बोलल्यावर विश्वास ठेवू नका, माझी चौकशी करा, मी काय काम करतोय. माझी मुलगी त्या हॉस्पिटलला होती, तिचे सहकारी तपासा, माझे तपासा, याच्यात ही काही चुकीचं नाही. मला स्पॉट पंचनामा माझ्या लेकराचा मिळाला नाही. मी गेलो तिथं, त्यांचा एकही नातेवाईक तिचा हजर नाही. तिने एवढ्या 6000 लोकात लग्न केलं, मग कशासाठी केलं? तर तिला न्याय मिळावा, तिला न्याय मिळावा. बाकी मुलीला असं होऊ नये माझ्यासारखं, आमच्या मुलीसारखं. तर त्यासाठी SIT, बेमॅकी, काय नार्को, जेवढ्या टेस्ट असतील तेवढ्या करा, पण मला न्याय द्या. माझी मुलीची आत्महत्या करायला की नव्हती, करणारच नव्हती. ती प्रवृत्त जरी केली असली तर त्याने हत्या केली आणि याचे पुरावे आम्ही पोलिसांना दिलेत. पण तरी पण 2 आरोपी आणखीन मोकाट आहेत. त्या 2 आरोपीला ते मदत करावा. आणि शासनाला, ताईंना माझी विनंती आहे की याला आम्हाला न्याय मिळवून द्या. आणि जे खरंच आरोपी आहेत त्यांना फाशी, 302 काय कलम लागतील तेवढे लावा, अशी माझी कळकळीची विनंती आहे. आणि पत्रकार बांधवांना माझी विनंती आहे की जे कोणी खोटं बोलतात, म्हणजे मी बोलतो ते माझे पुरावे तपासा. जे कोणी वकील त्यांचे असू माझे असू, ते सुद्धा बोलतात, ते खरंच सत्य आहे का? तुम्ही त्यांना बोलू शकता, तुमची पावर आहे, तुम्ही शासनाला म्हणजे मांडू शकता, शासनाकडे बाजू त्यांना झुकू शकता. शासनालाही एवढे पत्रकार स्ट्रॉंग आहेत. मी 30 वर्षापासून मेडिकल फील्डमध्ये आहे. तुम्ही जेवढं कळकळीने सांगताल, रुग्णांचा असो, शेतकऱ्यांचा असो, या पीडितांचा असो, तेवढं शासन किंवा अधिकारी ते सांगत नाहीत. तर तुम्ही ते मुद्दा उपस्थित करा की चुकीची माहिती सांगू नका. कोणची मुलगी बापाला माहीत झालं की दुसरं लग्न झालेलं आहे आणि त्या मुलीला देईल, ते मंगेश देशमुख कोण वकील आहे त्याचा तपास काढा, नंबर काढा, त्याला कॉल करा. की जरी आरोपीचा वकील असला तर आरोपीने बाजूनी तरी काय बोलायचंय, तर ते त्या आरोपीचे काय, आरोपीच्या बाजूने की तुम्ही माहीत असताना, जेव्हा माहीत जर असेल तर कुणी एवढं 5-10 हजार लोकात लग्न, एवढा खर्च कुणी पालक करीन का? हे ते तपासून पाहूनच बोलत जा म्हणावा. आम्ही बोलतो ते आमचं पण तपासा, जे कोणी तुम्हाला मागणी करता येते. तर काहीही बोलू नका, ही विनंती आहे. आणि पीडिताच्या बाजूने बोलायचं असं नाही, जी सत्य आहे ते तरी बोला. आणि त्यांना काय कलम, SIT, नार्को, मॅपिंग, पुन्हा मी ते सांगतोय की माझ्या मुलीला न्याय मिळावा, एवढीच विनंती आहे. आणि याच्यातून पुन्हा घटना अशा घडणार नाहीत. ही काय माझी मुलगी आहे, जन्म दिलेला, पण या सगळ्या महाराष्ट्राची मुलगी आहे, देशाची मुलगी आहे. नुसतं बोलून ऐकून नाही, प्रत्येकाच्या मनात असं आपल्या मुलीवर अन्याय नाही होऊन म्हणून हे सगळ्याला बाजू सगळ्या पक्षाच्या लोकांनी मांडावा. विशेष म्हणजे जे मुख्यमंत्री साहेब, आपल्या ताई साहेब, यांनी सगळ्यांनी ती बाजू लावून धरावा, अशी माझी कळकळीची विनंती आहे एक पालक म्हणून. मी अर्ज लिहिलेला आहे, नेमका अर्ज काय लिहिला आहे, कोणाच्या संदर्भात लिहिला, कोणाला पाठवणार? ते असिस्टंट कमिशनर ACP भोसले साहेब दोघांना पण अर्ज टाकलाय
की याच्यामध्ये आम्ही त्या दिवशी गुन्हा जो नोंद केलाय 306 आहे, तर त्याचा पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट पण त्यांना सेंड केलाय. त्यांनी त्याच्यावर काही ऍक्शन घेतली का? आणि जो काही तपास होतोय रोजची रोज पालकाचं समाधान, जे आता मुलगा पोटचा गोळा तर गेला, पण काय चाललंय हे काहीच रिपोर्ट नाही आम्हाला. त्यांनी पालकाच्याच मोबाईलवर टाकावा, इकडे त्यांना बंधन असलं तर व्हिडिओ तिथं टाकावा. आतापर्यंत हे तपास आलाय, ते तपास दुसरे आम्हाला येऊन सांगतात असं चाललंय. त्यामुळं दुसऱ्याला तुम्ही द्या माध्यमाला, पण आम्हाला पण माहित पाहिजे की ऑफिशियली तुमचं इथपर्यंत तपास आलाय सर, तुमच्या ह्या शंका होत्या हे. तर ते बोकाड जे आहेत आरोपी, जे मारणाऱ्याला मदत केली, कारण एक माणूस एका व्यक्तीला मारू शकत नाही किंवा जरी मेलेला असलं तर घेऊन शिफ्ट करू शकत नाही. ते एवढ्या माळ्याहून कसा गेला त्यांचा तपासा. तो त्या खोलीत कसा गेला, बंद होती ती, आणि बंद होती खोलीतून बाहेर कशी आली, तिथं कॅमेरे आहेत, ते कॅमेरे द्या म्हणून आम्ही मागणी केली. आज जिथं राहत होती माझी मुलगी ते, आणि ते त्याचे कॅमेरे तपासून मग ती गाडीत नेली का रिक्षात नेली, ड्रायव्हर होता का कुणी, म्हणजे काहीच नाही. मुंडे साहेबांसारखं डायरेक्ट ट्रॉलीवर. मग हे काय प्रकारे? ट्रॉलीवर डायरेक्ट डेड बॉडी पाहिली आम्ही आमच्या लेकराची. बरं, तिथं कुणीही माणूस नाही. आम्ही विनंती केली, आमचे नातेवाईक जे जमले होते ते, त्या आरोपीचं एकही नातेवाईक नाही. आम्ही जर आरोपीचे नातेवाईक असले रागावैतक त्यांना बोललो असतो, थांबला असतात. हे काही विषयच होत नव्हता. आम्हाला कळलं असती सत्यता, सत्यता नाही. आणि माझी मुलगी अशी करणार नाही, मी ठाम सांगतो. त्याच्यामुळं त्या आरोपीला कडक शिक्षा व्हावा. काय तुम्हाला लावता येईल ते करा. जर माझ्या मुलीला न्याय मिळाला तर बाकी महाराष्ट्रभर देशभर काही असं आपले होणार नाही, अशी माझी कळकळीची विनंती. वैद्यकीय फील्डमध्ये काम करत होती ती आत्महत्या करू शकतात. आता वैद्यकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना स्वतः थोडी स्ट्रॉंग असते. हो. आणि तुम्हाला या अगोदर तिने काय सांगितलं होतं का? विशेष हे सगळा प्रकार घडत असताना तुमचा संशय काय काय आहे का? तर तुम्हाला घटना कळली कधी आणि त्या ठिकाणी काय संशयास्पद वाटलं की ज्यावरती तुम्हाला विश्वास ठेवू शकत? मी गेल्यानंतर डेड बॉडी पाहिली साहेब, तर मुलीच्या नेक म्हणजे जर तिने हँगिंग केली असती तर वेगळी मार्क असती. कारण मी पण पेशंट तसे पाहिलेत. PM रूम मध्ये गेलेलो आहे. इथं तिच्या छातीवर अनेक खुणा, डोक्याला मार, म्हणजे हानमारीत ती मेली गेली. ही मला माझी तरी त्याचा दावा आहे, पाहिलंय मी डोळ्याने. ते सुद्धा आम्हाला त्या तपास अधिकारी यादव मॅडम आहेत, ते म्हणतात नाही सर काही नाही. आम्ही पाहिलं तर त्याच्यावर मार्क, आमच्या मिसेसने आम्ही पाहिलं ऊन किंवा मार्क दिसल्या. मग ह्या मार्क कुठून आल्या याचा कोणी तपास केलाय का? त्या मार्कावर आमचा एक संशय आहे. PM आमचं इन कॅमेरा केलाय, ते मोहिते साहेब होते इंचार्ज, त्यांनी त्यावेळेस आम्हाला नेलं. पण आज बी त्यांनी जे एखादं पालक हे त्यांना घ्यायला पाहिजे, त्यांची सही घ्यायला पाहिजे. ते काय केलं त्याच्यावर वॉच पाहिजे बाबा, रोजची रोज आम्ही दिलंय असं, अशी विनंती आहे. सीसीटीव्ही फुटेजची जी मागणी केली तुम्ही, ती सीसीटीव्ही फुटेज कोणतं आहे? आणि जे तुम्ही म्हणताय की हँगिंग केल्यानंतर खाली उतरण्याचा विषय किंवा एका व्यक्तीने तिथून आणण्याचा, नेमकी तुम्हाला संशय काय काय आहे? संशय मला मुलगी माझी मारली, माझी मुलगी आत्महत्या करायला की नाही एवढी स्ट्रॉंग होती. तुम्हाला जर खात्री करायची असती, तिने जिथं जिथं ड्युटी केली त्यांच्या मैत्रिणींनी सुद्धा जबाब दिलेला आहे. 2 त्यांना विचारा. आम्ही जर काही वेगळं बोलत असतो किंवा मायापोटी आम्ही जर काही खोटं बोलत असतो तर ते बी सत्यता करा. तिने आत्महत्या केलीच नाही असा आमचा ठाम निर्णय आहेच, केलीच नाही. तिला मारल्यावर बरं आत्महत्या केली ती एक हँगिंग पाहिजे ना असं. आणि तुम्ही पाहता ना आत्महत्या, तुम्ही का आज एक केस पाहता का? सगळ्या महाराष्ट्रभर तुम्ही पाहता, त्याचे लॉक तोडतात, पोलीस येतात, नातेवाईक घेतात, मग पंचनामा होतो. तुम्ही नातेवाईक यायच्या आधी पंचनामा एवढी गडबड काय केली? आणि हँगिंग झालेला माणूस जिवंत राहू शकतो का सांगा? 5 मिनिटात जरी दरवाजा उघडेपर्यंत सुद्धा माणूस राहू शकणार नाही. आणि तुम्ही म्हणता धडधड होती, मी आत गेलो 32 मिळून आलं कसं गेलं माणूस? तो वाचवायला गेला आणि एकटाच गेला का? मग दुसरे कोण होते? दुपारी बहिणीला फोन केला, भावाला फोन केला, ते का नाही सांगितलं? ते आलेले आम्हाला दुसऱ्यांनी सांगितलं आणि ते गायब का झाले? तुमचा गुन्हा नाही तर गायब का झाले याचं उत्तर सांगा. आता बोलताना तुम्ही मुख्यमंत्र्यांनी आणि ताईसाहेबांनी न्याय द्यावा असं म्हटलंय. या संदर्भात पंकजा मुंडे यांची जी काही चर्चा झाली का तुमची, त्यांनी काय तुम्हाला आश्वासन दिले किंवा काय? हा, ताईंचा दुसऱ्या दिवशी फोन आला. मला पण अपेक्षा आहे, ताई साहेबांकडे होते त्यामुळे ताईकडे पाहूनच मी मुलगी दिली माझी. ताईचे पियेत, नाहीतर ही डॉक्टर होती, हे मध्यस्थी माणसं जे आहेत ते म्हणले आहे आम्ही चौकशी केली, पण इंटरनल पर्सनल लाईफ आजच्या युगात हा जनतेला मी विनंती करतो की पर्सनल लाईफ आपण डोळ्यांनी पाहिल्याशिवाय किंवा चौकशी केल्याशिवाय
देऊ नये, नुसतं चांगलं आहे म्हणून देऊ नये कोणी. आम्ही ते माहीतच नाही. 2021ला त्यांनी एका मुलीबरोबर त्याचा मी रिपोर्ट बी शेअर केला, मुलीने पाठवून ठेवला होता, पण मला सांगितलं की कोणाला सांगू नका. आणि आपली सायन्स बीडच नाही, सगळ्या महाराष्ट्र हिंदू धर्मात मुलगी एकदा दिली म्हणजे गेली. त्यामुळे तिने आम्हाला दडपण दिलं की पप्पा माझा संसार उद्ध्वस्त होईल, तुम्ही सांगू नका. आनंद तो ज्योतीचा मालक होता आरोपी आता सध्याचा, त्यांनी सांगितलं की मी आत्महत्या करीन, तुला मारीन. मग त्या धाकामुळे आम्ही कोणाला सांगितलं नाही. आणि 2 महिन्यापूर्वी त्याला ते कागद मिळून आला. मग मला सांगा, मी जर एखादा गुन्हा केला तर माझ्या मिसेसला कळलं असतात तर कागद ठेवील का? म्हणजे याचा उद्देश तिला टॉर्चर बी करणं होता. पण ती एवढी स्ट्रॉंग होती, तेवढं वाचून तेवढं करून सुद्धा ती तिथंच राहिली म्हणली. असं आमच्याकडचे म्हणजे बोललेलं आहेत फोनवर. आमचे CDR ते करा, आम्ही काय बोललो ते काय बोलले, पालकाचा घ्या, त्या मुलीचा काढा, काय तपासणी करता येईल तेवढी करा, पण आम्हाला न्याय द्या अशी विनंती मी ताई साहेबाला फोनवर केली. काय म्हणाले तुम्हाला? काय ताई म्हणल्या निष्पक्षपणे, माझा PA म्हणून मी त्याला वाचवण्याचा प्रयत्न करणार नाही, पण निष्पक्षपणे मी चौकशी करते. तुम्ही सावरा, मी तुम्हाला भेटायला येईल, आज येणार आहेत असं मला निरोप आलाय. जो तपास सुरू आहे त्या तपासावरती तुमचा समाधान आहे का? आणि तपास योग्य पद्धतीने चालू का? कुणी यामध्ये हस्तक्षेप करत असं वाटतं? नाही, हस्तक्षेप करतंय हे तर आम्ही सांगू शकत नाहीत, पण तपास का नाही, संशय काय आहे किंवा का नाही, कारण 2 नाते आम्ही 3 जणांचे नावं लिहिलेत. आणि कोणचा बी कृत्य करताना ते 3 जण, 3, 1, 2 काय एकापेक्षा जास्त व्यक्ती तिथं असा आमचा दावा आहे. आणि हे आहेत, आणि यांनी मुलींनी सांगून सुद्धा यांनी काहीच कारवाई केली नाही. ठीक आहे, आमची मुलगी लय त्रास देत होती तर त्याने हात जोडून म्हणायचं, साहेब जरी तुम्ही हे केलं तर आमचं जमत नाही, हे लेकरू घेऊन जा, माझं लेकराचा जीव गेला नसतानाच. यापूर्वी कधी गौरीनं तुमच्यापाशी अशी अडचण बोलून दाखवली हो, होती की मला मारहाण होते किंवा मला त्रास होतोय आणि हा सगळा त्रास मला सहन करण्याच्या पलीकडे आहे, असं कधी चर्चा झाली तुमची? चर्चा आपला 1 ऑक्टोबरला त्यांनी शिफ्ट केलं सामाईन. त्यावेळेस हे आरोपींनी माझ्या मुलीला सांगितलं की हे महत्वाचे कागदपत्र आहेत, हे मात्र व्यवस्थित ठेव. पण ते काही म्हणजे मी हे करीन थोड्या कारणावर म्हणून ती महत्वाचे म्हणल्यावर मला पत्नी म्हणून माहीत पाहिजे म्हणून तिने ते तपासले. तर तिच्या हातात हे रिपोर्ट लागला कोणचा, त्या मुलीबरोबर एका अंबेजोगाईच्या 2021ला सोनोग्राफी करून अबॉर्शन केले. आणि त्याच्यावर आनंद गर्जे पती, आनंद भगवान गर्जे पती असं नाव आहे. तुम्ही ते मी पोलिसला दिलाय ते रिपोर्ट, हे जपून ठेवा. मग मी गौरीला मुलीला म्हणलं, बाई हे एवढं जर होत असेल तर तुला टॉर्चर करणारच आहेत, तू तिथं राहू नको, ये आपण मिटिंग टाकू, एवढ्याला बोलू. म्हणले मला सोडायचं नाही. त्यांनी मला धमकी दिली का मी तुला मारीन, तू मरल, तो मरल आणि मग सगळं संपून जाईल. त्यामुळं पप्पा एवढं हे झालंय तर मला राहू दे इथं, मला नका नेऊ किंवा मिटिंग टाकू नका. आणि जर मिटिंग टाकून मला राहायचं तर ते एक अपराध्यासारखं होतं आणि सगळीकडे चर्चा होती, नातेवाईक भाऊ किंवा असं आहे मग असं आहे. तर ती एक विनंती आहे की तेव्हा आम्हाला माहीत झाल्यावर आम्ही जरा लक्ष द्यायला लागलो, फोन करायला लागलो, ती फोन करायला लागली. आणि फोन केल्यानंतर तिने सांगितलं की असं आहे. आणि मी बर्थडे होता त्यांचा, त्याला मुद्दाम गेलो की बा यांचं कसं चाललंय. त्यावेळेस सुद्धा मी म्हणलं याला मी वैयक्तिक बोलतो आधी, आणि जर त्याने ऐकलं नाही तर मग नातेवाईक मध्यस्थी माणसं ताईकडे आपण जाऊ, ताईकडे असल्यामुळं. आणि ती म्हणली नाही पप्पा, त्यांनी मला सांगितलं असं तसं. कधी होता वाढदिवस, कधीची गोष्ट? 3 ऑक्टोबर. आणि तोपर्यंत सुद्धा काही नाही. हे डायरेक्ट आम्हाला तोपर्यंत चांगले, पण डायरेक्ट आम्हाला किती 23 तारखेला शनिवारी संध्याकाळी फोन आला. आणि फोन येताना सुद्धा त्याच्यात वेगळा आला. मला बोलले की मामा गौरी सुसाईड करायला लावली. अरे बरं, गौरी सुसाईड म्हणलं काय करायला लागली, सुसाईडमध्ये काय करायला लागली, पॉयझन घ्यायला लागली. म्हणलं मग गौरीला द्या, आम्हाला येऊ सर वाचल, बोलतो तर आम्ही समजून सांगू. मग कट केला, बोलायला द्या म्हणलं. कट केला की लगे माझ्या मिसेस, आम्ही एका लग्नात होतो माऊली लॉन्सला, तर लगेच 5च मिनिटात तिच्या याच्यावर फोन आला, मामी तुमची मुलगी प्रेतच माझ्या समोर आहे, बघा आता हिने काय केलं. असं जर त्याचं आमचंच बी काढा रेकॉर्डिंग. मी तर काय रेकॉर्ड आपल्याला माहित होतं का असं होईना रेकॉर्डिंग, मी रेकॉर्डिंग वगैरे लावलेलं नाही मोबाईलला. माझी बोललेली तुमचं CDR मध्ये काय येईल ते पहा आणि सत्यता समोर आणावं ही माझी विनंती आहे सगळ्यांना. या एकूण संपूर्ण प्रकरणाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री असतील, पंकजाताई असतील, आता काय मागणी असेल? एवढे 2च नाही, जे सत्तेत असतील, विरोधी पक्ष असतील, त्यांना मुली आहेत ना साहेब. एकच मला मुलगी आहे का एवढी,
सगळे कुणी ज्यांच्या हातात सत्ता असेल, जर सत्ताधाऱ्यांनी विरोधक कुणी असेल त्यांनी काम म्हणजे ते आम्हाला न्याय द्यावा, आमच्या मुलीला न्याय द्यावा अशी आमची मागणी आहे. ही आत्महत्या नसून ही हत्याच आहे.